नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूप छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच सरोजने जे कलासोबत केलेलं आहे ते अद्वैतच्या समोर येणार आहे. म्हणजे अद्वैत हा पुन्हा एकदा सरोजशी बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो आणि तेव्हा त्याला ते लेटर पाहायला मिळतं. तेव्हा अद्वैतने सरोजची कशी बोलती बंद केलेली आहे, तिला जाब विचारलेला आहे आणि त्यामुळंच अद्वैतला कला माहेरी का गेलेली आहे याचं कारण स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नक्की आता हे सगळं कसं घडतं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कला इकडे खऱ्यांच्या घरी आलेली आहे. ती खूप उदास झालेली आहे, तिला खूप वाईट वाटत आहे. ती बाबांना म्हणजे दिनकररावांना म्हणते की मला कळतच नाही आहे, प्रत्येक वेळेस स्वतःला प्रूव्ह करायचं, प्रत्येक वेळेस सगळ्यांना सांगायचं की नाही मी चुकीची नाही आहे, माझं सगळं बरोबर आहे, मी कधीच चुकत नाही, हे त्यांना दाखवून द्यायचं. मी चुकली असेल नसेल तरी त्यांना सांगावं लागतं मला की नाही मी चुकलेली नाही, पुरावे द्यायचे. प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या समोर आणायचं की माझ्याकडून काही चूक झालेली नाही. हे सगळं करता करता आता माझ्या नाकी नऊ आलेले आहेत. बाबा मला सहन होत नाही आहे, मी काय करू? हा प्रश्न इकडे कला दिनकररावांना विचारत आहे. ती म्हणत आहे की मला कळत नाही आहे, मला काय करायचं हेच कळत नाही आहे, मी नक्की काय करू? त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की दिनकरराव तिला सांगू लागतात, हे बघ बाळा, कसं आहे आयुष्यात असे चढ उतार येत असतात, पण तू इतकं चांगलं वागायचं की समोरच्या माणसाला प्रश्न पडला पाहिजे की आपण इतक्या माणसांमध्ये वावरतो तरीही आपण या व्यक्तीला ओळखायला कसं चुकलो. त्यांनी कितीही चुका करू दे, त्यांनी तुझ्याशी कितीही वाईट वागू दे, पण तू त्या लोकांशी चांगलंच वागायचं, त्यांच्याशी कधीच वाईट वागायचं नाही. एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी त्यांना पश्चाताप होऊ दे की ते तुझ्याशी का चुकीचं वागतायत, त्यांच्याकडून चूक घडते हे त्यांना कळू दे, असं दिनकरराव हे कलाला सांगत आहेत. ते म्हणत आहेत की यापुढं लक्षात ठेव, काहीही झालं तरी तुला खंबीरपणे उभं राहायचं आहे, खंबीरपणे सगळ्यांच्या समोर डगमगायचं नाही. तुला तुझा कणा ताठ ठेवूनच उभं राहायचं आहे, कारण तू चुकीची नाहीस. काहीही झालं तरी तुझं काहीही चुकलेलं नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, कारण तू चुकलेली नाहीस कला, एवढं लक्षात असू दे, असं दिनकरराव कलाला सांगत आहेत. कलाला म्हणत आहेत की तू चुकलेली नाहीस, तुझ्याकडून काहीच चुकलेलं नाही, त्यामुळं तू शांतपणे विचार कर. इकडे आता इकडे अद्वैत हा विचारतो, बाहेर येतो, अंजूला म्हणतो तुझी ताई कुठे आहे, दिसत नाही आहे सकाळपासून. कारण त्याने कलाला सांगितलेलं असतं की माझ्या समोरही येऊ नकोस, काही झालं तरी आत्ताच्या आत्ता इथून जा तू, असं सांगितलेलं असतं. म्हणूनच कलाही निघून गेली की काय असं अद्वैतला वाटत असतं. म्हणून तो विचारतो. तेव्हा आबा म्हणतात की ती माहेरी गेलेली आहे. जेव्हा आबा सांगतात की ती माहेरी गेलेली आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की बहुतेक डिझाईन पूर्ण करायचे असतील म्हणून ही माहेरी गेली असेल, असं म्हणतो आणि विषय सोडून देतो. पण त्याला काहीच माहिती नसतं. तो म्हणतो की आता तरी आईचा मूड नॉर्मल झाला असेल, मी तिच्याशी बोलायला जातो, असं म्हणत तो सरोजच्या रूममध्ये येतो. सरोजला आवाज देतो पण सरोज काही तिथं नसते. त्याला टेबलवरती एक पेपर असतो आणि तो उडायला लागलेला असतो वाऱ्याने. तो उचलतो आणि त्याच्यावरती त्याला सही दिसते, ती म्हणजे कला खरे. तेव्हा त्याला धक्का बसतो, म्हणतो असं काय घडले, म्हणून तो पेपर हातात घेतो आणि वाचू लागतो. तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की कला दिनकर खरे, मी अद्वैत प्रदीप चांदेकर याला फसवून याच्याशी लग्न केलेलं आहे, त्यामुळं त्याच्याबरोबर लग्नाचे किंवा कोणत्याही प्रकारचे संबंध मी निर्माण करणार नाही. त्याने जर माझ्याशी जवळीक साधण्याचा किंवा कोणत्याही कारणाने आमच्या दोघांमध्ये जवळीक होण्याचा प्रसंग आला तर मी त्याला बाजूला करेल, मी त्यातून स्वतःहून बाजूला जाईल, असं सगळं लिहिलेलं असतं आणि त्याच्यावरती कलाने सही केलेली असते. अद्वैतला माहिती असतं ते जे अक्षर आहे ते कलाचं नाही, ते अक्षर आहे ते सरोजचं आहे हे माहिती असतं. पण त्याला प्रश्न पडलेला असतो की खरेने याच्यावर सही का केली आहे. त्याला खरं तर कळत नसतं की हे सगळं काय होतं आहे. हा विचार तो करू लागलेला असतो आणि त्याचबरोबर सरोज तिथे येते आणि सरोज येण्याआधी त्याने तो कागद होता तिथं टेबलवरती ठेवलेला असतो, कारण सरोजला काही कळू द्यायचं नाही असं त्याला वाटत असतं. म्हणूनच तो कागद त्याने बरोबर बाजूला ठेवलेला असतो. खरं तर
अद्वैतनं ते पाहिलेलं असतं ही गोष्ट आता सरोजला माहितीच नसते. परंतु सरोजला असं वाटत असतं की अद्वैतने काहीच पाहिलेलं नाही, म्हणून तिने पुन्हा तोच गोंधळ घालायला सुरुवात करते. तो म्हणत असतो की अगं आई, मी तुला खरं सांगतोय, तू समजते तसं काही नाही आहे, कारण मला तिने सांगितलं होतं. तर सरोजला पुन्हा राग येतो. सरोजचं असं म्हणणं असतं की तू पुन्हा त्या मुलीची बाजू घेतोय, तिची काय वकिली घेतलीस का तू करायला? तेव्हा अद्वैत म्हणतो, मी जे खरं आहे ते सांगतोय आई, ऐकून तरी घे तू. पण सरोज मात्र ऐकून घ्यायचंही नाव घेत नसते. तिला ह्या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात. तिला काहीही करून सगळ्यांच्या समोर फक्त गोंधळ घालायचा असतो, म्हणून तिने हे सर्व करत असते. आता ही गोष्टही अद्वैतच्या चांगलीच लक्षात आलेली असते. अद्वैतला कळून चुकलेलं असतं की खरेची काही चूक नसताना खरेनं असं काहीतरी लिहून दिलेलं आहे. ही गोष्ट काही अद्वैतला सहन होत नाही, म्हणून अद्वैत इकडे सरोजला बोलत असतो. तेव्हा सरोज म्हणते, तुला कळतंय का अद्वैत, तू तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडतोय? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, मला खरं खरं सांग, तू काय केलेस असं? म्हणजे तू खरेकडनं काय करून घेतलेस का? खरे निघून का गेलेले आहे घरातून? हा प्रश्न अद्वैत जेव्हा विचारतो तेव्हा सरोजला धक्का बसतो. सरोज म्हणते, काय निघून गेली? आणि मला कसं काही माहिती नाही आहे? मग गेली तर बरं झालं ना, आपल्याला ती नकोच आहे आपल्या आयुष्यात, असं अद्वैतला ती म्हणते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, तू चुकतेस, मला नक्की सांग काय झालेलं आहे, कारण खरे अचानक अशी का निघून गेली हे मला कळलं पाहिजे, असा अद्वैतचा हट्ट असतो. परंतु सरोज मात्र सांगायला तयार नसते. सरोज काहीच बोलत नाही. सरोज शांत राहते. अद्वैत म्हणतो की आई, तू शांत राहिली तरी मला सगळं माहिती आहे. तू खरेकडनं लिहून घेतलेलं आहेस की तिने माझ्याजवळ यायचं नाही. पण आई, प्रत्येक वेळेस तुला जे दिसतंय तसंच आहे असं नाही ना गं. कसे आम्ही एका रूममध्ये राहतो, त्यामुळं एकमेकांना धडकणं, पाय घसरणं, तोल जाणं या गोष्टी तर घडतच असतात. पण तुझ्या लक्षात येतं आहे का तू किती चुकीचं वागलेली आहे? तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं. ही जर गोष्ट तिने आबांना सांगितली तर आबांना काय वाटेल याचा विचार केला आहेस का तू? हा प्रश्न अद्वैतने सरोजला विचारलेला असतो. सरोज मात्र ऐकून घ्यायला तयार नसते. अद्वैत एकच म्हणतो की आई, तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं, तू चुकलेली आहेस एवढं लक्षात असू दे, असं अद्वैतने सरोजला ठणकावून सांगितलेलं आहे. आणि तो म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता माहेरी जाणार आहे तिच्या आणि तिला घेऊन येणार आहे. इकडे कलाने तिचं कामही पूर्ण केलेलं असतं, डिझाईनही पूर्ण केलेले असतात, आणि तिने आबांना फोन केलेला असतो की आबा, मी उद्या आलं तर चालेल का? आबा म्हणतात की हो, काहीच हरकत नाही. पण आता अद्वैतला ही गोष्ट कळल्यामुळं अद्वैतला मात्र चैन पडत नसते. अद्वैतनं तिला आणायलाच जायचं ठरवलेलं असतं, आणि सरोज मात्र अद्वैतला म्हणत असते की तू तिला आणायला जायची, तिची मनधरणी करायची काहीही गरज नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ आई, मला मान्य आहे आपल्यामध्ये तिच्यामध्ये काही मतभेद आहेत, पण तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं. हा तर तू तिच्या चारित्र्याचा अपमान केलेला आहे. मी तुला आई असं कधीच समजत नव्हतो. तू तर स्त्रियांचा आदर करणारी आहे, सन्मानानं वागवणारी आहे, मग हिच्या बाबतीत का असं करतेस? हां, तिनं जेव्हा चुकते तेव्हा मी तुला सांगितलेलं आहे, पण आता तिचं काही चुकलेलंच नव्हतं तरीही तू असा निर्णय का घेतलास? हा प्रश्न अद्वैतने सरोजला विचारलेला असतो. अद्वैत हे सर्व सरोजला बोलत असतो, पण सरोजची मात्र ऐकून घ्यायची तयारी नसते. अद्वैत सरळ गाडी काढतो आणि गाडी घेऊन तो आता खऱ्यांच्या घरी येतो. कला तिच्या बाबांशी बोलत असते, आईशी बोलत असते, शांत बसलेली असते. तिला आता कोणत्याही गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. आणि तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो, चला न्यायला आलो आहे मी. त्यावेळेस कलाला धक्का बसतो. तेव्हा कलाचे बाबा आणि आई आतमध्ये जातात अद्वैतला चहा बनवण्यासाठी. कला अद्वैतला म्हणते, तू का आलायस? घरी तमाशा घालून पुरेसे झालं नाही आहे का, म्हणून तू इथं येऊन अजून माझी लायकी काढणार आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ आगाऊ, जरा बंद करतो. मी का आलो आहे, कशासाठी आलो आहे हे कळेल तुला, पण जरा शांत राहतो, असं तो बोलत असतो. कला मात्र ऐकून घ्यायला तयार नसते. कला म्हणत असते, आता मी का ऐकून घेऊ? कळतंय का तुला, आता मी का ऐकून घेऊ तुझं? पण अद्वैत मात्र ऐकून घ्यायला तयार नसतो. कला म्हणत असते की जा तू, मी नाही येणार. अद्वैत म्हणतो, तुला यावं लागेल. तेव्हा कला म्हणते, मी आबांना सांगितलेलं आहे मी आज इथे राहणार आहे. अद्वैत तू जा, मला तुझ्यासोबत यायचं नाही, असं कला अद्वैतला सांगते.
परंतु अद्वैत मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की नाही, मी जाणार नाही तुला घेतल्याशिवाय. कलाची माफी मागतो, तिला सांगतो की इथून पुढे तुझ्या आत्मसन्मानाला, तुझ्या चारित्र्यावरती कुणीही संशय घेणार नाही किंवा आत्मसन्मानाला जर इजा पोहोचत असेल तर मी तिथे तुझी बाजू घेऊन तुझ्या पुढे खंबीरपणे असेल. त्यामुळं तू काळजी करू नकोस, तू चल. शेवटी आईबाबांना त्रास होऊ नये या एका गोष्टीसाठी कला अद्वैतसोबत जायला तयार होते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.